म्हणजे शूर्पणखा अत्यंत सुंदर अशा स्त्रीचं रूप घेऊन आली आणि ती रामाला विचारते, कोण तू कोठील राजकुमार. अहो, रामरायांचं सौंदर्यच असं होतं की कोणालाही भूल पडेल. रामराया सगळं सांगताय, कारण सत्यवचनी होते, काही लपछपीची गोष्टच नव्हती. मी दाशरथी पुत्र राम माझ्या भार्येसह जानकीसह आणि माझा भ्राता लक्ष्मण त्यांच्या आज्ञेवरून आम्ही वनवासासाठी 14 वर्ष निघालेलो आहोत आणि इथे आम्ही वास्तव्य करतोय. पण तू कोण, कुठली? असं म्हटल्यानंतर ती सांगते की मी रावणाची भगिनी शूर्पणखा. मी तिन्ही लोकात संचार करू शकते. मी अत्यंत शक्तिमान अशी आहे, वेगवेगळी रूपं घेऊ शकते. ही काय तुझी पत्नी शोभेची भावली? त्याच्यापेक्षा मीच तुला अनुरूप आहे, म्हणून तू माझ्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा राम नम्रपणे सांगताय, कारण नम्रता हा गुण सुद्धा त्यांच्याकडे होता. आपण भार्गवरामांच्या वेळी आपण बघितले. ते सांगतात की बाई ग, माझा विवाह झालाय आणि मी एकपत्नी व्रत आचरलेला आहे, त्यामुळे मी काही तुझ्याशी विवाह करू शकत नाही. पण तो तिथे दिसतोय ना माझा भ्राता, तो आत्ता एकटाच आहे. म्हणजे खरं पण बोललं नाही, खोटं पण बोलले नाही बरं का, कारण उर्मिला नव्हती बरोबर. तू त्याच्याकडे जा, त्याला विचार. म्हणून ही त्याच्याकडे गेली. पण रामरायांची खोच लक्ष्मणाने ओळखली की हिला कशासाठी पाठवली. तेव्हा तिने पण त्याला पण सांगितले लक्ष्मणाला की माझ्याशी विवाह कर. तो म्हणतोय, अगं मी ह्या रामांचा दास, तू माझी पत्नी झालीस की तुला दासाची दासी व्हायला लागेल, चालणार आहे? असं म्हणून दोघं इकडून तिकडून पाठवतायत. अहो, आपण खेळताना म्हणतो ना कावळा गेला, तसली तिची अवस्था झाली. दोन्ही बाजूनी थापट्या बसतात आणि चिडले आणि एखाद्या मृत्यूपाशाप्रमाणे सीतामाईंवर धावून गेली. इतक्यामध्ये रामरायांनी आज्ञा केली, लक्ष्मणा, अशा दुष्ट घातकी लोकांना ठारच मारलं पाहिजे. आत्ता तिला विद्रुप